नमस्कार. आज बनवलं आहे झणझणीत मसाला वांग आणि आता हे माझ्या पद्धतीने बनवलं आहे. तर पाहू शकता तुम्ही भाजी कशी दिसत आहे, मस्त झणझणीत अशी, लगेच पाहिली की खावीशी वाटते. तर चला आता बनवायला घेऊया. तर सर्वात अगोदर आपण वांगे घेतलेले आहेत, ते वांगे आपण स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. वांग कट करताना आपल्याला ते किडकं आहे की नाही हे कट करून आतमध्ये चेक करायचं आणि नंतरच ते घ्यायचं. आता मसाला वांग भरण्यासाठी आपण 3 चमचे कूट घेतलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण वांगे भरून घेत आहे. तर आता आपले वांगे भरून झालेले आहेत. आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत. तर कढईमध्ये आपण तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून परतून घेतलं. नंतर कांदा घातलेला आहे. कांदा आणि टोमॅटो स्किप करता पण वांग्याची भाजी खूप छान बनते. आता ही व्यवस्थित फोडणी आपल्याला परतून घ्यायची. टोमॅटो थोडासा मॅश करून घ्यायचा, कारण तो फोडणी टाकल्या लगेच शिजत नाही. आता 1 चमचा मसाला, हळद, गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट. तर हे लाल तिखट घातल्यामुळे जे आहे ना, भाजीला कलर खूप छान येतो. आता ही फोडणी करपणार नाही याच्यासाठी आपण 3-4 चमचे पाणी घातलेलं आहे आणि ते परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची फोडणी. त्यानंतर फोडणीमध्ये वांगे सोडून घ्यायचेत आपल्याला. बाजूला आपण आता पाणी उकळत ठेवलेलं आहे, कारण आपल्याला ही रस्साभाजी करायची असेल ना, तर शक्यतो रस्साभाजीसाठी पाणी गरमच वापरायचं, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आता हे वांगे ठेवून आपण असंच 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. फोडणीत वांगे जेव्हा असं वाफवले गेले ना, तर वांग्याला खूप छान चव येते. आता आपले वांगे वाफवून झालेले आहेत. तर आता वांग्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आपल्याला. ही सुक्की जर भाजी बनवली ना, तर आणखीन छान होते. असंच जर वांगे वाफवून घेतले ना, थोडंसं पाणी घालून, असं 4-5 चमचे पाणी घालून, तरी पण ही भाजी खूपच चवीला छान लागते. पण मला ही थोडीशी रस्सा भाजी बनवायची होती, म्हणून मी पाणी थोडं जास्त घालणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून भाजीला मस्त आता उकळी येऊ देणार आहे. आणि आता पाणी घालून आपण भाजीवर झाकण ठेवणार आहे. आणि झाकण ठेवताना पूर्ण झाकायचं नाही, थोडंसं अर्धवट उघडं ठेवायचं, म्हणजे भाजीला तर्री छान येते. तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता वांग व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्हाला जर ही वांग्याची मसाला भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर आता ही झणझणीत मसाला वांग आपलं तयार झालेलं आहे. कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून सांगा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.